नागपूर महानगरपालिकेच्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात। मात्र एवढा मोठा निधी खर्च करूनही पावसाळ्यात शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचणं, नाले तुंबणे आणि घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना कायम आहेत। माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार मागील काही वर्षात नालेसफाईवर झालेला खर्च कोट्यवधीच्या घरात आहे। विशेष म्हणजे याच खर्चातून महापालिकेला स्वतःची यंत्रसामग्री उभी करता आली असती असा सवाल आता उपस्थित होतोय। पाहुयात नागपूर महापालिकेच्या नालेसफाईच्या खर्चाचा हा विशेष रिपोर्ट। 28 जुलैला झालेल्या मुसळधार पावसानं उपराजधानी नागपुरातील जनजीवन विस्कळीत केलं। रस्त्यालगतच्या नाल्यांचं आणि ड्रेनेजचं पाणी थेट रस्त्यावर आलं आणि अनेक ठिकाणी हेच पाणी नागरिकांच्या घरात शिरलं। महानगरपालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मोठ्या गाजावाजामध्ये नाले आणि नदी स्वच्छता अभियान राबवलं जातं। मात्र पाऊस आला की परिस्थिती पुन्हा जैसे थेच असल्याचं चित्र पाहायला मिळतं। नागपूर महानगरपालिकेनं मागील 4 वर्षांमध्ये नाले आणि नद्यांच्या सफाईसाठी तब्बल 17 कोटी 92 लाख रुपयांचा निधी खर्च केलाय। एवढा खर्च होऊनही शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचतंय, नाले तुंबतायत आणि नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे करदात्यांच्या पैशांचा नेमका उपयोग होतोय तरी कुठं असा सवाल उपस्थित होतोय। आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारामध्ये मागवलेल्या माहितीतून या खर्चाची आकडेवारी समोर आली आहे। त्यानुसार दरवर्षी नालेसफाईसाठी कोट्यवधींची तरतूद केली जाते, मात्र त्याचा अपेक्षित परिणाम पावसाळ्यात दिसून येत नाही। 2022-23 या वर्षामध्ये 99 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला। 2023-24 या वर्षामध्ये 1 कोटी 93 लाख रुपये खर्च केले। 2024-25 या वर्षामध्ये तब्बल 7 कोटी रुपये खर्च करण्यात आले, तर 25-26 या वर्षात 8 कोटी रुपये मंजूर झाले। 2026-27 या वर्षामध्ये नाले सफाईसाठी 9 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। नदी सफाईसाठी स्वतंत्रपणे 4 कोटी 95 लाख रुपये मंजूर करण्यात आले। एकूण खर्च हा 17 कोटी 92 लाख रुपये इतका। 1-1-22 ते 25-5-26 या काळामध्ये 17 कोटी 92 लाख रुपये खर्च झाले। केवळ साफसफाईवर झाले, त्याच्यात नदी सुद्धा येतात, नाले सुद्धा येतात। आणि याशिवाय ती त्यांनी तरतूद केली आहे 26-27 ची, ती 9 कोटी रुपयाची केली आहे। आणि नदी साफ करण्याकरता 8 कोटी 19 लाख एवढे त्यांनी त्यांचे मशीन चालतात स्वच्छ करण्यासाठी, त्याच्यावर त्यांनी खर्च केलेला आहे। आणि इंधन खर्च 1 कोटी 62 लाखाचा झाला। परंतु मुद्दा असा आहे की इतका खर्च करून सुद्धा एक दिवस जोरदार पाऊस आला आणि यांनी जे साफसफाई आहे ती दिसेनाशी झाली। तर हे जे आहे तर याच्यातनं हा प्रश्न उद्भवतो की इतका पैसा खर्च केल्यानंतर सुद्धा असा पूर का आला। नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही महापालिकेची खरडपट्टी काढली। नागरिकांकडून पाणीपट्टी आणि मालमत्ता कर तत्परतेने वसूल करता मग मूलभूत सुविधा देताना नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात संघर्ष का करावा लागतो असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला। सुविधा देता येत नसतील तर करांमध्ये सवलत देणार का, कर घेणं बंद करणार का असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले। जनमंच या सामाजिक संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आलं। ही पूरस्थिती पूर्णपणे नागपूरभर झाली आहे। ती सिमेंट रोडची हाईट उंच झाल्यामुळे आणि पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे संपूर्ण सिमेंटीकरण केल्यामुळे निर्माण झालेली आहे। आणि सोमलवार शाळेच्या तिथला जो इन्सिडेंट झाला त्याचं न्यायालयाने गंभीर नोंद घेतली आणि न्यायालयाने हे म्हटलेलं आहे की जर तुम्ही नागरिकांना फॅसिलिटीज देऊ शकत नाही आणि तुम्ही जर हा त्रास जर दरवर्षी नागरिकांना भोगावा लागतो तर नागरिकांकडनं तुम्ही कर कशाला कलेक्ट करता, कर घेणंही थांबवा। नालेसफाईची कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने होतात का, त्यासाठी खर्च होणाऱ्या निधीचं नियोजन आणि अंमलबजावणी खरंच प्रभावी आहे का, हे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नाले आणि नदी स्वच्छतेची कामं केली जातात, मात्र अनेक भागांमध्ये गाळ, प्लास्टिक कचरा आणि अतिक्रमणांमुळे पाण्याचा निचरा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत। त्यामुळे केवळ कोट्यवधींचा निधी खर्च करण्यापेक्षा नालेसफाईच्या कामांचं काटेकोर नियोजन, नियमित तपासणी आणि गुणवत्तेचं लेखापरीक्षण करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे।
कारण प्रश्न हा फक्त कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा नाही, तर एवढा खर्च करूनही दरवर्षी नागपूरकरांच्या घरात पाणी का शिरतंय हा आहे. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.